मालेगावमध्ये पालिकेच्या मराठी शाळांचं विदारक चित्र समोर आलं। पालिकेच्या 83 शाळांमध्ये 81 उर्दू शाळा तर फक्त 2च मराठी शाळा आहेत। महानगरपालिकेच्या शाळांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतंय। मनपा शाळेच्या शिक्षणाचा दर्जा देखील घसरला असून मराठी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची शहरात चर्चा आहे। दरम्यान या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते देवा पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। पाहूया। मालेगाव महानगरपालिकेचा जर विचार केला तर मालेगाव शहरात मालेगाव महानगरपालिकेच्या ह्या 83 शाळा आहेत व 83 शाळांपैकी 81 ह्या ज्या शाळा आहेत या उर्दू आहेत आणि फक्त 2 शाळा या मराठी आहेत। तर आपल्यासोबत आज आहे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे नेते देवा पाटील। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। गेल्या बऱ्याच काळापासून ह्या सगळ्या विषयावर ह्या मालेगाव शहराच्या प्रशासनाला आणि राजकीय मंडळीला विचार करण्याची गरज आहे। कारण या ठिकाणी फार मोठा भाग हा पश्चिमेकडे असून आणि पश्चिमेकडे मराठी शाळा फक्त 2 शिल्लक राहिल्या ज्या की महापालिकेच्या अंतर्गत चालतात। मालेगाव महापालिका अंतर्गत पूर्व भागात 81 शाळासुद्धा त्या ठिकाणी कमीच पडतात आणि इकडे तर 81च्या बॅलन्समध्ये बघितलं तर फक्त 2 शाळा ही संख्या कुठेतरी दुर्मिळ होत चालली, कमी होत चालली आहे। मालेगाव शहरात फार मोठा स्लम एरिया आहे, फार मोठी गरीब मंडळी आहे, त्यांना शिकण्यासाठी ह्या मराठी शाळांची खरोखर आवश्यकता आहे। एकूण 83 शाळा आहेत, त्याच्यापैकी 2 मराठी माध्यमाच्या असून 81 उर्दू माध्यमाचे आहेत, अशा एकूण 83 शाळा आहेत। पण मागे 6 महिन्यापूर्वी शासनाच्या समितीमार्फत ज्याच्यात जज साहेब अध्यक्ष होते त्यांच्या कमिटीने व्हिजिट मारल्या, त्या कमिटीसोबत मी पण होतो। तर जेव्हा व्हिजिट मारल्या त्या ठिकाणी काही शाळांमध्ये आपल्याला शिक्षक नसताना मानधनावर काही शिक्षक नेमलेले दिसून आले। मग आपण त्वरित त्या शाळांना नोटिसा बजावल्या आहे व त्याच्यावर कारवाई करण्याचं कामकाज सुरू आहे। लवकरच त्याच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।